आज मी तुम्हाला दाखवणार आहे की शिप बाहेरून कसं दिसतं. त्यासाठी आपल्याला जेटीवरती जावं लागेल आणि जेटीवरती जाण्यासाठी काही प्रोटेक्टिव्ह गिअर्स घालावे लागतात. त्यासाठी मी शिप सर्व्हिसमध्ये आता आलेलो. सो हे आहे आमचं शिप्स ऑफिस. आता थोडासा पसारा आहे शिप्स ऑफिसमध्ये, कारण शिप पोर्टवरती आहे आणि कार्गो ऑपरेशनच्या टायमाला खूप हेक्टिक शेड्यूल असतो. सो सगळं पसारा पडलेला आहे. सो आपण आहोत आता US मध्ये आणि US मध्ये सेफ्टी प्रोटोकॉल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांच्या रूल्सनुसार तुम्ही जेव्हा ही शिपवरून खाली जेटीवरती उतरता तेव्हा तुम्हाला लाईफ जॅकेट आणि प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालावे लागतात. सो हा लाईफ जॅकेट आपण घालूया, PPE घालूया आणि जाऊया जेटीवरती, बघूया की शिप बाहेरून कसं दिसतं ते. चला. आपण वॉकी टॉकी सोबत घेतोय कम्युनिकेशनसाठी, कारण आपण शिप सोडून जेटीवरती जाणार आहोत. सर जेटीवरती जाताना काही एमर्जन्सी झाली तर आपण या वॉकी टॉकी थ्रू शिपवरती कॉन्टॅक्ट करू शकतो. तर वॉकी टॉकी वी आर ऑल सेट. आता चेंजिंग लॉकरमध्ये जाऊया आणि बाकीची PPE घालून जेटीवरती जाऊया, एक राऊंड मारूया. सो आता आपण चाललेलो आहोत चेंजिंग लॉकरमध्ये. चेंजिंग लॉकरमध्ये आपण बाकीची जी PPE आहे म्हणजे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स ते घालणार आहोत. हा माझा लॉकर आहे. यामध्ये मी सगळे PPE जे आहेत, माझे हेल्मेट असेल, सेफ्टी शूज असेल, गॉगल्स असतील, सगळं काही ठेवतो. सो इथे आपण आता रेडी होणार आहोत. सो हा आहे गँगवे. या गँगवेवरनं खाली उतरावं लागतं जेटीवरती जाण्यासाठी. तर आपण आता खाली जाणार आहोत जेटीवरती. सगळे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आपण घातलेले आहेत आणि आपण आता खाली जाणार आहोत. या गँगवेवरून जाताना खूप काळजीपूर्वक जावं लागतं, कारण शिपच्या आणि जेटीच्या मध्ये पूर्ण पाणी आहे. आपण आता पुढून स्टार्ट करूया शिपच्या पुढच्या पार्टपासून, की शिपचा पुढचा पार्ट कसा दिसतं ते. 18 दिवसानंतर आज जमिनीला माझे पाय टेकलेले आहेत. खूप बरं वाटतं जेव्हा 18 दिवस आपण पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवरती पाय टच होतात, तेव्हा अलगच ती फिलिंग असते. या रश्यांच्या मदतीने शिपचं पुढचं आणि मागचं पार्ट जेटीला बांधण्यात येतं आणि शिप कशी एकदम चिपकून राहते जेटीला आणि सगळे कार्गो ऑपरेशन्स मग कॅरी आउट होतात. हा शिपचा पुढचा पार्ट. शिपचे 2 अँकर्स आहेत, तुम्ही बघू शकता. अँकर 1 आणि अँकर 2 हे शिपचे 2 अँकर्स आहेत. हा बल्बस भाव आणि हा शिपचा पुढचा पार्ट, आमच्या शिपचं नाव. फॉरवर्ड मास्ट आहे, ह्याच्यावरती शिपचं विसल आहे, ते तुम्ही बघू शकता छोटंसं. त्याच्याने शिपचं हॉर्न वाजतं. आता आपण जाऊया शिपच्या मागच्या पार्टवरती. तुम्ही बघू शकता शिप पूर्णपणे जेटीला चिपकलेली आहे रशीच्या मदतीने. शिपला बांधून ठेवण्यात येतं, कारण शिप मागे पुढे नाही सरकली पाहिजे कार्गो ऑपरेशनच्या टायमाला, नाही तर खूप मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो, खूप डॅमेज होऊ शकतं. हा शिपचा डेक आहे. हे जे तुम्ही 4 क्रेन बघतात आहेत ते आमच्या शिपचे क्रेन्स आहेत. त्याचा वापर कधी होतो, ज्या टायमाला आम्ही अशा पोर्टमध्ये जातो जिथे अनलोडर नाही आहे, म्हणजे जे डिस्चार्ज करतं मशिनरी अनलोडर ते जर नसतं कुठल्या पोर्टमध्ये, तेव्हा आमच्या शिपचा क्रेन वापरण्यात येतो. आणि हे जे ऑरेंजवाले तुम्ही बघतात आहेत हे ग्रॅब्स आहेत, ते त्या क्रेनला कनेक्ट होतात आणि त्या ग्रॅबच्या मदतीने कार्गो काढण्यात येतं शिपच्या होल्ड्समधून आणि मग डिस्चार्ज करण्यात येतं. तर क्रेनचा वापर त्यासाठी होतो की जर त्या पोर्टवरती अनलोडर नसेल तर कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी ह्या क्रेनचा वापर करण्यात येतो. हे जे तुम्ही बघू शकता हे होल्ड आहे, ह्याच्या आतमध्ये कार्गो स्टोअर करण्यात येतं. तर आमच्या शिपवरती टोटल 5 होल्ड आहेत. हा नंबर 1 होल्ड आहे, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5 अशा पूर्ण लाईनीत 5 होल्ड्स आहेत.
तुम्ही बघू शकता आता आमचा शिप जो आहे तो लोड करण्यासाठी आलेला आहे आणि हा जो तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता एवढा उंच हा लोडर आहे। हे तुम्ही बघू शकता हा जो ऑरेंजवाला आहे त्याला ग्रॅब म्हणतात आणि तो ग्रॅब त्या क्रेनच्या हुकला कनेक्ट होतो। जो तुम्ही बघू शकता तो जो हुक आहे त्याला कनेक्ट होतो हा ग्रॅब आणि त्या क्रेन आणि ग्रॅबच्या मदतीने या होल्डमधला कार्गो काढण्यात येतो बाहेर आणि जेटीवरती तो डिस्चार्ज होतो। जर त्या पोर्टमध्ये अनलोडर नसेल तर, नाहीतर जर अनलोडर असेल तर त्यांच्या अनलोडरनी ते लोक डिस्चार्ज करतात। बट जर त्यांचा अनलोडर नसेल तर ह्या शिपच्या क्रेनच्या मदतीने तो कार्गो शिपमधून काढण्यात येतो बाहेर। सो हा होल्ड नंबर 1 आहे, हा होल्ड नंबर 2 इथून सुरू झालेला आहे। असे लाईनीमध्ये टोटल 5 होल्ड आहेत। हा शिपचा गँगवे आहे, इथून शिपवरती आणि शिपवरून जेटीवरती आणि जेटीवरून शिपवरती जाण्यात येतं, याला शिपचा गँगवे म्हणतात। हा बघा, हा बघू शकता हा तुम्ही लोडर आहे, हा शिपच्या होल्डमध्ये जातो आणि कार्गो ह्यातून शिपमध्ये भरण्यात येतं। हे तुम्ही बघू शकता हा होल्ड नंबर 3 आहे, होल्ड नंबर 4, होल्ड नंबर 5। हे शिपच्या ओनरचं नाव लिहिलेलं आहे ते तुम्ही व्हाईट कलरमध्ये बघू शकता। हा पूर्ण शिपचा डेक, ते व्हाईट पार्ट जे तुम्ही बघतात आहेत, व्हाईट सुपरस्ट्रक्चर तुम्ही बघताय त्याला ॲकोमोडेशन किंवा लिव्हिंग क्वार्टर्स म्हणतात। तिथे आमचे रूम्स असतात, तिथे आम्ही राहतो। इकडनं हे लिव्हिंग क्वार्टर्स स्टार्ट होतात। हे शिपच्या मागच्या भागामध्ये एकदम एंडला असतं। जेव्हा सगळे कार्गो होल्ड संपतात तेव्हा लिव्हिंग क्वार्टर्स स्टार्ट होतात। लाईफ बॉय बघू शकता तुम्ही। आणि ही जी लॅडर आहे ती शिपची ॲकोमोडेशन लॅडर आहे। सो ॲकोमोडेशन लॅडर आहे, तिथे तुम्ही बघू शकता तो एंट्रन्स आहे शिपच्या लिव्हिंग क्वार्टर्समध्ये जाण्याचा। आणि इथे गँगवे वॉच ठेवला जातो। इकडनं एक माणूस नेहमी इथे एक माणूस नेहमी प्रेझेंट असतो, सो दॅट कोणीही शिपवरती आला तर त्याचा चेक करावं। तो बघा, तोही बघू शकता। शिपच्या एकदम एक्स्ट्रीम भागामध्ये जाऊया आणि मागचा जो व्ह्यू आहे शिपचा, मागचा जो व्ह्यू आहे शिपचा, मागून शिप कसा दिसतं तेही आपण बघूया। लांब रश्या आहेत ज्याला आपण मोरिंग रोप म्हणतो, त्या मोरिंग रोपच्या मदतीने शिपला मागून आणि पुढून बांधण्यात येतं जेट्टीला, सो दॅट शिप मागे पुढे सरकला नाही पाहिजे। हे बघा, हा आहे मागचा पार्ट शिपचा, तो आमचा तिथे एन्झाईन फ्लॅग आहे, तिथे शिप रजिस्टर्ड आहे। लाईफ बोट, शिपचा फनल आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण लिव्हिंग क्वार्टर्स आहे, इथे आम्ही राहतो। आणि तो सगळ्यात वरती तुम्ही बघाल तर तो सगळ्यात वरती ब्रिज आहे, ज्याचा टूर मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे। तो मेन मास्ट आहे आणि हे ब्रिज विंग आहे, जिथे मी नॉर्मली ब्रिज वॉचच्या टायमाला वॉक करत असतो। सो हा आहे शिपचा मागचा भाग, एकदम चमकतोय कारण नवीन नवीन शिप आहे। ती तुम्ही बघू शकता, तिकडे रेस्क्यू बोट पण आहे, इकडे लाईफ बोट आहे आणि इथे तुम्ही जर बघाल खाली तर ह्याला रडर म्हणतात। हा जो स्ट्रक्चर आहे त्याला रडर म्हणतात, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हा बघा, हा स्ट्रक्चर याला रडर म्हणतात। ह्याचा उपयोग ह्याच्यासाठी की शिपला ह्याच्या मदतीने टर्न करण्यात येतं, डावीकडे उजवीकडे, जसं आपण ऑटो पायलटमध्ये बघितलेलं, तर ऑटो पायलट ह्याला कनेक्टेड असतं। हे जसं जसं फिरलं तसं शिप पण फिरतं, शिपच्या टर्निंगमध्ये मदतीचं आहे। हे शिपचं लिव्हिंग क्वार्टर्स आहे, ह्याला ॲकोमोडेशन म्हणतात। टोटल 5 माळ्याचं आहे हे, तुम्ही बघू शकता। हा फर्स्ट फ्लोअर आहे, त्याच्यावरती सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर आणि 5th फ्लोअरवरती तुमचं ब्रिज येतं, जिकडनं नॅव्हिगेट करण्यात येतं। सो आता आपण परत चाललेलो आहोत शिपवरती। हे तुम्हाला दाखवायचं होतं की शिप बाहेरून कसं दिसतं, हे दाखवण्याचा चान्स तेव्हाच भेटतो जेव्हा शिप पोर्टवरती लागलेला। चला तर मग परत चाललो आहे आपण शिपवरती चढून। गँगवेवरून खूप नीट सांभाळून चालावं लागतं। सो आपण आलेलो आहोत आता शिपवरती। हे तुम्ही बघू शकता परत एकदा होल्ड जे मी खालून दाखवलं ते तुम्हाला, हे क्रेन्स, ग्रॅब, हा पूर्णच्या पूर्ण शिपचा डेक आहे। सो हा बघा, हा लिव्हिंग क्वार्टर्स आणि हा गँगवे, इकडनं एंटर करतो। आपण आलेलो आहोत ॲकोमोडेशनच्या आतमध्ये। होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। एका नवीन व्हिडिओसोबत भेटू पुन्हा एकदा, तोपर्यंत बाय बाय।